एवढी मोठी रिस्क घेण्याआधी मला परिणामाचा विचार करायला हवा होता. मुलांचं फ्युचर पणाला लावलंय मी, आणि आता कदाचित मी सगळंच गमावणार आहे. अहो असं काही होणार नाहीये. असंच होत, सगळं दिसतंय मला, माझ्या डोळ्यासमोर होतं, आणि मला काही करता येत नाही. एवढी मोठी चूक माझ्याकडून. मी विकत घेतली नाही, ही ऍग्रिकल्चर नाही. प्रॉमिस करून आलं, पण हे सगळं मी ऐका माझं, एकतर सगळ्यात आधी तुम्ही माझी चूक, माझी रिस्क हे बोलणं बंद कर. कशाव जेव्हा प्रोजेक्ट हातात घेतला होता तेव्हा फक्त तुम्ही एकटे नव्हतात यात, मी सगळे होतो, सगळ्यांनी सपोर्ट केला होता. पण मग आज जर संकट आले तर मग तुमच्या एकट्याचं कसं असेल? आणि मला या पलीकडे जाऊन तुम्हाला हेच सांगायचंय की आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर, हे महत्वाचं आहे की नाही? आणि आपण यातून नक्की काहीतरी मार्ग काढूया. झोपली नाहीस अजून? चिनू आणि बंडीला झोपले. मला आजोबांची आठवण येत होती. त्यांना हार्ट अटॅक आलाय ना. कुठे आहेत ते? बाळा हॉस्पिटलमध्ये आहेत. ठीक आहे दादा. प्रिया बोलते की जर हार्ट अटॅक आला ना की मग देवाघरी जावं लागतं. नाही नाही बाळा, असं काही नाही होणार. आजोबा नक्की बरे होते आणि लवकर घरी येते. फक्त एक छोटीशी सर्जरी बाकी. उद्या आम्ही तिघे देवाकडे प्रेयर करू, म्हणजे मग आजोबा लवकर येतील. पण मग त्यासाठी लवकर झोपायला पाहिजे की नाही? चल झोपूया. आहो येत आहे ना. कुठे आहेत बाळा? आकाश भाऊजी, वसुंधरा, काय झालं अवनी? आओ आकाश भाऊजी, काय? हे बघा. काय झालं? मला पण पेपर द्या ना. अरे पेपर कशाला पाहिजे तुला? तू जा जा, शाळेचा आवर जा. तयार तर आहे मी. हो हो हो, तुझी शाळेची बॅग नाही आवरलीस तू? जा शाळेची बॅग भर जा. बरं बाबा, जातो. आकाश भाऊजी, काय झालंय काय? भाऊजी, अहो हे बघा ना. दादा काय झालंय? प्रसिद्ध उद्योजक आणि संस्कृत इव्हेंटचे मालक आकाश ठाकूर यांनी हल्लीच मुंबईमध्ये मध्यवर्ती ठिकाणी एक प्लॉट विकत घेतला होता. उद्योगाच्या वर्तुळात याबद्दल त्यांचं कौतुक सुद्धा करण्यात आलं. पण सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार आकाश ठाकूर यांना ह्याच जागेच्या व्यवहारात सवलं गेलंय.
या व्यवहारासाठी ठाकूरांचं राहतं घर गहाण ठेवलं होतं. त्याशिवाय संस्कृती इव्हेंट्स या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचं भविष्य सुद्धा पणाला लागलंय. आकाश ठाकूर यांच्या बेजबाबदारपणामुळे त्यांचंच कुटुंब बेघर होईल का? फसवणूक करणारा माणूस पकडला जाईल का? अरे गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा तुमचा नाश्ता आणि हा पेपर. अरे वा, इकडे पण पेपर. तर मला ब्रेकफास्ट करताना पेपर लागतोच. हो, पण तुम्हाला कसं कळलं? ऍक्च्युली तुमच्यासारख्या इथच्या लोकांना पेपर हा लागतोच ना, म्हणून घेऊन आले. हो, मला वाटतं ब्रेकफास्ट करताना पेपर वाचणारी आमची शेवटची पिढी आहे. थँक्यू. थँक्यू. नो प्रॉब्लेम. तुम्ही ब्रेकफास्ट संपवा, मी औषध घेऊन येते. बर. चष्मा. हे मूर्ख आहेत हे लोक. काही माहित नसताना काही पण छापून देतात. हे कसं लिहिले आपल्या बिझनेस बद्दल, आपल्या कंपनी बद्दल? हा, जसं की आपण मुद्दामून हे स्कॅन्डल आपल्यावर ओढावून घेतलंय. अरे आपली काय चूक आहे याच्यामध्ये? बघ ना, चूक आपली नाहीच आहे. अहो काय बोलताय? चालते. नाही नाही दादा, काय काय म्हणायचं काय तुला? आकाश, घर जायला भीतीने बाबांना हार्ट अटॅक आलाय. तुला अजूनही कळत नाही का चूक कोणाची येते? दादा, आजपर्यंत ना शेकडो बिझनेस डील्स मी एकट्याने केलेत. एका अक्षराने पण कुठल्याही पेपरवर्क मध्ये माझी चूक काढता येणार नाही. पण इथे फसवणूक झाली म्हटल्यावर मी तरी काय करू? तुला नाही वाटत हे विचारण्याची वेळ निघून गेलीये? दादा, तू ना अनबिलिव्हेबल आहेस यार. अनबिलिव्हेबल. आणि मी आकाश, मी तेव्हाच तुला सांगितलं होतं की खूप मोठी रिस्क आहे. तेव्हा तू ऐकलास माझं? ऐकलंस का सांग मला? हळू बोला, शांत व्हा ना तुम्ही. आवडी, तू गप्प बस. तुलाच हौस आहे ना याला सपोर्ट करायची? हे बघ, हे बघ त्याची फळं. पेपर मध्ये बेजबाबदार ठरवलं जात आहे आपल्या कंपनीला. का? तर याला मोठ्या मोठ्या उड्या मारायची सवय आहे म्हणून. दादा, ह्याने फक्त माझ्या एकट्याचा फायदा होणार होता का? हे बघ, तू माझ्यावर ओरडू नको. हा जो लॉस झालाय ना, तो भरून काढावा लागणार आहे आता. मम्माचा फोन येतोय. बाबांचा फोन येतोय. सगळ्यांनी आपापले मोबाईल स्विच ऑफ करा प्लीज. दादा, आता पुढे काय करायचं? नको नको, नाही माल नेऊ नका. काय झालं? हळू. किती वाजला? अशी कशी झोप लागली बाई मला. उठवायचं नव्हे, हाक नाही मारायची. झोपली होतीस तर मग उठवणार कसं? अहो, झोपलेल्याला उठवतो ना माणूस. जाग असलेलं कोणी जाग करतात ते. उठ रे बाबा उठ. हळू, हॉस्पिटल आहे. अरे हे बघ, मी आजारी आहे. पेशंटवर असं ओरडायचं नसतं, कळ? सॉरी. अय्या, ब्रेकफास्ट आला पण तुला करायचंय? पेशंटचा आहे ना तो, तुम्हीच खा. या. आई, डॉक्टरना विचार नंतर. याच्यानंतर चहा घेतला तर चालेल का? बिन साखरेचा. विचार.
आकाशराव, हॉस्पिटलमध्ये पण पेपर गेला असेल. बाबांच्या नजरेला पडला तर? मास्टरला उपमा जरी तुला खरंच नको आहे. हा तुम्ही फक्त याच्यावर अशी मस्त तिखट शेव घातली असती ना तर फक्त घातली असती तर असं म्हणाल लगेच बघायची गरज नाही. कळलं? फोन बघ. आकाशचा फोन. हा आकाश. हॅलो आई, मी बाबा उत्तम आहेत, मा खात आहेत, तिखट शेव वगैरे हवी आहे त्यांना. असं घरी सगळ्यांना सांग बाबा बरे आहेत म्हणून. तरी तिकडे चष्मा आहे का बघ ग माझा. हा आई आई माझं जरा प्लीज ऐक ना. इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आजच्या न्यूजपेपरमध्ये आपल्या फसवणुकीच्या प्रकरणाबद्दल छापून आलंय. खूप वाईट छापलंय का रे? हो म्हणजे बाबांनी वाचण्यासारखी नाहीये. ऐक ना, तिथे जर न्यूजपेपर आला असेल ना तर बाबांच्या हाती तो लागू देऊ नकोस फक्त बस. काय करतेस काय तू. पेपर दे. नेहमीच काय नाश्ता करताना खा ना व्यवस्थित. सारखं काय मोबाईल घे नाहीतर पेपर घे. हे बघ जीव, एक तर हळू बोल, हे हॉस्पिटल आहे. सॉरी. हा आणि मी पेशंट आहे, ओरडायचं नाही. दे नाही नाही ते खा मग देणार. अगं पाहिजे. काम झालं रे. ओके ओके. सॉरी, मी मगाशी जरा जास्त बोललो. दादा तू सॉरी काय बोलतोयस. हे सगळं बिझनेस मी स्वतःसाठी नाही करत ना दादा, आपल्या पूर्ण कुटुंबासाठी करतो. आणि जे सगळं झालं त्यांनी मलाही खूप लाज वाटते. दादा पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून यातनं मार्ग काढला पाहिजे. अरे मला सुद्धा वेगळं काय म्हणायचं नव्हतं. मला तेच वाटतंय. बाबा आम्ही रेडी. अरे वा, व्हेरी गुड. आम्ही येईपर्यंत आजोबा आलेले असतील ना. बाळा, आजोबांना अजून थोडा वेळ लागेल यायला. पण तुम्ही असंच सॅड राहणार तर आजोबांना आवडणार का. मग हॅपी राहायचं की नाही. मग हॅपी राहायचं. म्हणजे कसं त्यांना पण चांगलं वाटेल, हो की नाही. चला चला आपण निघा शाळेत आता. चला 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 पळ पळ पळ, मी आलोच. तल्या भाताचा कुकर लाव. आई ग खूप डोकं दुखतंय ग. मायग्रेनचा त्रास आहे ना. आराम नाही केला तर दिवसभर दुखत राहील. एक काम करते, आज जाऊन जरा वेळ पडते. तेवढं जेवणाचं झालं की मला आवाज दे. हा काय येतं नया. अगं कधीची फोन करते मी तुला. तुला साधा कॉल बॅकही करता येत नाही ना. कशी करणार मम्मा, इकडे वेळच मिळत नाहीये. नुसता ड्रामा चाललाय, नुसती रडारड. काय नाही नाही, एक मिनिट. नक्की काय चाललंय तिकडे. वाट लागलीये नुसती, दुसरं काय. म्हणजे
इतकी चिडचिड होतीये ना माझी, पण या सगळ्यांसमोर काही बोलताही येत नाही. फालतूपणा नुसता. यार लग्न करताना वाटलेलं वाव, ठाकूर घराण्याची सून आईश असणार आहे माझी. इथे येऊन काहीतरी वेगळंच. नुसती कामं करावी लागतायत. एक मिनिट आधी तुझं रडगाणं बंद कर बरं, आणि मला आधी सांग तिथे काय चाललंय ते. तुमचा काय प्लॅन आहे? आकाश नक्की काय करणार आहे? काहीही नाही. म्हणजे फुस. आकाशला तर डम निघालाय, डम. व्हॉट? हरलाय तो ऑलरेडी. अरे घर जायची वेळ आली तरी तू काहीच करत नाहीये. ओ गॉड. मग खरंच हे घर गेलं तर कसं होईल माझं? मी नाही जास्त दिवस हॉटेलमध्ये वगैरे राहणार. मी सरळ आपल्या घरी निघून येणार आहे. घर जाईपर्यंत वाट बघायची गरज नाहीये. मी तर म्हणते तू आणि अखिल आत्ताच इकडे निघून ये. रिअली? ऑफकोर्स. तनया हे तुझंच घर आहे आणि शेवटपर्यंत तुझंच राहील. तुम्ही या तर खरं, मग बघू आपण काय करायचं. ओके, अखिलला सांगते आणि लगेच येते. वाट बघते, लवकर या. वहिनी, मी लावते कुकर. आणि बटाटे पण लावते, म्हणजे जेवणाची तयारी करता येईल. ठरव तुझं तूच. मम्मा मम्मा यार ऐक ना, मला ना. काय तू कॉलेजला नाही गेलीस? आज कॉलेज नाहीये? आहे ना, पण तिकडे जाऊन काय उत्तर देऊ मी? माझे फ्रेंड्स न्यूज बद्दलच बोलणार आहेत. का? तुझ्या फ्रेंड्स लोकांना काही दुसरी कामं नाहीये? असं काय बोलतेस मम्मा? ते विचारणारच ना मला, आणि उत्तरं मला द्यायची आहेत. अच्छा, म्हणजे त्यांना उत्तरं द्यायला नको म्हणून तू घरी बसणार आहेस? आगाऊपणा करू नको, कॉलेजला जा. आणि हा, ही न्यूज आणि घरातले बाकी प्रॉब्लेम्स घरातले मोठे बघून घेतील. तुला मध्ये पडायची गरज नाहीये. मम्मा पण माझे फ्रेंड्स खड्ड्यात गेले तुझे फ्रेंड्स. त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाहीये, तुझ्या एकटीच्याच आयुष्यात प्रॉब्लेम येतात का? होत असतील ना, त्यांच्याही घरी प्रॉब्लेम होत असतील, पण त्याचे न्यूज मध्ये नाही. ना तुझ्या प्लीज हळू. काय करताय तुम्ही? कॉलेजला जा. जा म्हणते ना. अखिल, तुझ्या किती एवढीच आहे? मागच्या महिन्यातले पकडले 3 आहेत, टोटल 80 काहीतरी असतील. दादा माझे 5 असतील. म्हणजे आपली इमर्जन्सी फंड मोजले तर जवळपास 1.5 करोड. इतक्याच? अरे जास्त असायला हवेत. ते दादा लग्नात ऐनवेळी 50 लाखाचे दागिने घ्यावे लागले होते. सो माझ्या 2 आहेत, पण आदितीची जी आहे ती. नाही दादा प्लीज. ते अरे तसं नाही. दादा मुलांच्या FD ना हात लावायचा नाही, आणि दागिन्यांच्या बाबतीत पण तेच आहे. नाही, पण मी काय म्हणत. नाही दादा प्लीज, मला या विषयावरती वाद नको. बरं ठीक आहे, मी कॅल्क्युलेट करतो. दादा काय झालं? किती आहेत? वहिनी, लहान आहेत मुलं, त्यांच्या पण आयुष्यात काही ना काही स्ट्रेस असणारच ना. आपण त्यांना प्रेमाने समजावून सांगितलं तर. समजावून सांगून काय होणार आहे? परिस्थिती बदलणार आहे? मुलांची काय चूक आहे? तरी त्यांना हे सगळं भोगावं लागणार आहे. भाऊजींनी निदान मुलांचा तरी विचार करायला हवा होता ना, पण नाही. तू गरीब घरात आली आहेस ना, मग तुला नाही कळलं भाऊजी हा सगळा प्लॅन करतायत, तर पुढे जाऊन आपल्याला काय त्रास होईल काय नाही हे तुला कळलं नाही? वहिनी, मी सपोर्ट करत होते, आपण सगळेच सपोर्ट करत होतो ना. अगं आमची गोष्ट वेगळी आहे, पण तू तर बायको आहेस ना त्यांची. बायकोने नवऱ्याला डोळे झाकून सपोर्ट करायचा नसतो. वेळ पडली ना तर कठोर होऊन त्यांना जमिनीवर आणायचं असतं. पण जाऊ दे, आता काय उपयोग. कुकर लाव. वहिनी,